नमस्कार, मी शिल्पा गुजर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या आणि माझ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये, अर्थातच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये, या लाईव्ह भागामध्ये लोकशाही मराठीवरती तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते। आणि आपण आता हा शो पुढे सुरू करणार आहोत। मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय डॉक्टर विजय दहिफळे सर कधी येतायत आणि आमच्या मनातल्या ज्या काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत ते नेमके कशा पद्धतीने सरांकडे मांडायचे आणि मग सर किती सुंदर वैज्ञानिक पद्धतीने छान तुम्हाला मार्गदर्शन करणार याची तुम्ही वाट बघत असता। दर शनिवारी आपण येतो, त्याचप्रमाणे याही शनिवारी मी आणि डॉक्टर विजय दहिफळे सर आलेलो आहोत तुमच्यासाठी। त्याच्यामुळे आपण बोलणार आहोत, आपला विषय जो आहे तो तुम्हाला माहिती आहे मागच्या 2 आठवड्यांपासून जो आहे तोच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। विषय सुरू करायचा आहे, पण सगळ्यात आधी डॉक्टर विजय दहिफळे सर यांच्या अचीवमेंट्स बद्दलची माहिती पाहूयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून। डॉक्टर विजय दहिफळे सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत। ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात। डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत। डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात। तर सगळ्यात आधी आपण सरांचं स्वागत करणार आहोत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या सुंदर अशा कार्यक्रमात। नमस्कार। तर आपण आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। आजचा आपला विषय आहे पुरुषांमधील कमजोरी, कारणे, लक्षणे आणि उपाय। आपण मागच्या 2 आठवड्यांपासून हा विषय घेतलेला आहे आणि हा तिसरा आठवडा आहे आपण सलग या विषयावरती बोलतोय, कारण की तुमचे प्रश्न संपत नाहीत आणि सरांकडे ज्या पद्धतीने व्हॉट्सअपवरती म्हणा, ईमेलवरती म्हणा किंवा ओपीडी मध्ये म्हणा तुमच्याकडनं जे विषय येतात, त्यामुळे हा विषय आम्ही कंटिन्यू केलेला आहे, कारण तुमचे प्रश्न संपत नाहीत। आणि आमचा हा स्वभाव नाही या चॅनलचा आणि सरांचा सुद्धा की एखादा विषय पूर्णपणे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती, समग्र माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतरच आपण दुसऱ्या विषयाकडे वळतो। तर आपण आज त्या विषयावरती बोलणार आहोत सर, पण आता सगळ्यात आधी आपल्याला येतोय फोन। व्हेरी गुड, हरकत नाही, त्याच्यामुळे आपण मुकेश वाणी यांचा फोन घेऊयात। मुकेश जी, तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार सर। नमस्कार जी, बोला सर। मला असं सांगायचं आहे की आपला जो कार्यक्रम आहे या माध्यमातून आमच्या भागामध्ये खूप लोकांमध्ये परिवर्तन झालं आणि स्त्रियांमध्ये पण कार्यक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे। व्हेरी गुड। आणि आपल्या माध्यमातून आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून लैंगिक समस्यांबद्दल जे समाधान होत आहे तर याचं सर्व स्तरांमधून सर कौतुक होत आहे। आणि तुमचं आणि लोकशाही मराठीचं जेवढं कौतुक करावं सर तेवढं कमीच आहे। व्हेरी गुड, नक्कीच, या खूप थँक्यू। तुम्ही जे मला एक प्रश्न विचारायचा होता सर। हा, बोला बोला बोला। कमजोरीच्या ट्रीटमेंट मध्ये जे लिटरोट्रिप्सीचा काय रोल असतो आणि ते कधी देतात याबद्दल माहिती पाहिजे होती। क्या बात आहे, एकदम रिसेंट ॲडव्हान्सेस वरती आले, आपण सांगूया नक्कीच। सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि या लाईव्ह भागामध्ये सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये तुमचं स्वागत। आत्ता जशी प्रतिक्रिया मिळाली, खरं म्हणजे मित्रांनो, तुम्ही ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व होता, तुम्ही जो टॉपिक देता आणि जी इन्व्हॉल्वमेंट घेऊन तुमच्या समाजातले जे प्रश्न, मी तर असं म्हणेन हा एक असा मंच आहे ज्यामुळं समाजामध्ये एक प्रबोधन झालेलं आहे, ज्यामध्ये एक जनजागृती झालेली आहे। खूप जणांचे संसार या ठिकाणी डिस्ट्रॅक्ट होण्यापासून वाचलेले आहेत। याचा अनुभूती तुम्हाला माझ्या ओपीडीमध्ये जेव्हा प्रत्येकजण प्रेझेंट होतो, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी घेऊन येतो आणि बोलतो, सर हा डायस जर नसता तर आमच्या जीवनाला काही अर्थ नव्हता। आमची मागणी कुठं सांगू, कुठं बोलू हे आम्हाला सांगता येत नव्हतं। पण यामुळे समाजातील जे डिस्ट्रॅक्शन ऑफ फॅमिली आहेत, डिप्रेशन्स आहेत, काही जण अतिशय टोकाला जाऊन भूमिका घेणारी लोक आहेत। मी तर म्हणेन अशा प्रकारच्या माध्यमांनी समाजामध्ये खरंच जागृती करायची असेल तर अशा प्रकारचा मंच हा अविरतपणे सुरू राहणे आवश्यक असतं आणि त्यासाठी नक्कीच धन्यवाद देता येईल या लोकशाही मराठीचे। आणि ह्यांनी जो विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे की या ठिकाणी कमजोरीमध्ये लिथोट्रिप्सी, तुम्ही ऐकलं असेल, स्टोनला लिथोट्रिप्सी देतात। पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, लो शॉक वेव्ह थेरपी, लो इंटेन्सिटी जे शॉक्स असतात ते जर समजा ज्या लोकांना मेडिसिननी त्या ठिकाणी ॲक्शन आली नाही, ज्यांना गोळ्या खाऊन देखील इफेक्ट येत नाही, ती कमजोरी जात नाही, मग ते निराश होतात, हताश होतात, बऱ्याचदा त्यांचा पार्टनर दूर जायला लागतो। तर ही लिथोट्रिप्सी लो इंटेन्सिटीमध्ये 5 ते 6 सेटिंग दिल्यानंतर आतल्या वाहिन्या ओपन होतात,
ब्लड सप्लाय चालू होतो, त्या ठिकाणी वॉस्क्युलर ग्रोथ फॅक्टर तयार होतात, कार्पोरामध्ये एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर त्या ठिकाणी शॉकमुळे बदल होतात आणि अर्थातच ज्याला कमजोरी आहे, ज्याची फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे, त्याच फॅमिलीला त्या ठिकाणी नवीन संजीवनी त्या ठिकाणी मिळते, त्याला मूल होण्याचे चान्सेस राहतात आणि त्यांचं लैंगिक आयुष्य नक्कीच नॉर्मल होऊन जातं. आणि तुमचं मनापासून धन्यवाद अभिप्राय व्यक्त केल्याबद्दल. नक्कीच मुकेशजींनी सुंदर प्रश्न विचारला आणि इतकं छान कौतुक आणि अभिप्राय देखील दिला. हे कौतुक इतकं बळ देतं, हे अभिप्राय इतकं बळ देतं. नक्कीच आपल्याला आणखी एक फोन येतोय, आपल्याशी बोलतायत मुकुंद परदेसी अहमदनगरवरनं. मुकुंद, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते, बोला. मला असं विचारायचं आहे सर की पुरुषांमध्ये कमजोरीच्या ब्लू पिल सोबत अल्कोहोल घेता येते का, याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती. सगळ्याच पुरुषांच्या मनातला हा प्रश्न आहे. पण दोन टोकाचे प्रश्न. हो ना. पण हे बघा प्रॅक्टिकल आहे की नाही. म्हणजे सगळ्यांना हा डाऊट, म्हणजे माझ्याकडनं ओपडीतनं पेशंट जेव्हा बाहेर जातो ना, परत हळूच डोकावूनमध्ये येतो. सर म्हणते चालतं का कधी कधी, म्हणजे टॅबलेट सोबत सांगूया आपण. काय असतं माहिती का, हा मंचच बनवलेला आहे न लाजता न बुजता खुलेपणाने बोलण्यासाठी. हे प्रश्न कोणाला विचारणार तुम्ही. बरेचदा काय होतं, जे काउन्सिलर असतात, थेरपिस्ट असतात, त्यांना काय होतं की आपण एखाद्या पार्टीत आहोत, कुठं आहोत. खरं म्हणजे मित्रांनो, काही गोष्टींचे मद्यपान आहे, धूम्रपान आहे, टोबॅको आहे, यामुळे तुमचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा डॅमेज होऊन त्या ठिकाणी हळूहळू तुम्हाला शिथिलता यायला सुरू होते. मग अशा कंडिशनसाठी तुम्ही आता तज्ज्ञांकडनं ब्ल्यू पिल घेतली, सेक्सॉलॉजी अँडॉलॉजिस्टकडनं ट्रीटमेंट घेतली, पण मग पण हा मध्ये नेहमी येत असतो की मग सर हे तर आहेच, पण हळूच कधी कधी आम्ही घेतली तर चालेल का. मित्रांनो, प्रॅक्टिकली ज्या कारणामुळे शिथिलता आली त्यासोबत ती घ्यायची वेळ येऊ नये. तुम्हाला आहे ना आठवडा, एखाद दिवशी तुम्ही ते मिस आउट करा का, कारण ऑलरेडी जी उत्तेजना मिळण्यासाठी गोष्ट दिली जाते त्यालाच परत तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी पेग घेऊन त्याला डाऊन करताय. विचार करा कशा पद्धतीनं ते मेडिसिन काम करेल. त्यामुळे थोडं प्लेसमेंट ठेवा, हळूहळू त्यातनं बाहेर या. एखादा दिवस तरी तुमच्यासाठी नाही, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या पार्टनरसाठी द्यायची ती वेळ असते. म्हणून नक्कीच मी ॲडवाईस करेल, कॉम्बिनेशन कधीच बरोबर नसतं. नक्कीच सर. आपल्याला अजून एक फोन येतोय, गोपाळ राजपूत आपल्याशी बोलतायत रत्नागिरीहून. गोपाळ, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. कमजोरीच्या निदानासाठी युरिन टेस्ट करण्याची गरजेची असते का, त्याबद्दल माहिती सांगा. बघा, म्हणजे आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, निदानमध्ये युरिन टेस्ट काय, युरिनचा काय संबंध आहे, कसा संबंध आहे सांगूया. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचं कोरिलेशन असतं, प्रत्येक गोष्टीला विज्ञान असतं, प्रत्येक गोष्टीला सायन्स असतं. हे बघा, युरिन म्हणजे तुमच्या किडनीच्या फंक्शनचा असणारा आरसा आहे. साधा त्याचा कलर बदलला, त्याचा स्मेल बदलला, त्यामध्ये आलेले काही पस सेल्स आल्या किंवा रेड ब्लड सेल्स आल्या तर आतमध्ये काय इन्फेक्शन झालं हे कळतं. दुसरा भाग, बऱ्याच जण आपण पाहतोय 50% जनता ह्या डायबिटीसनं झुंजत आहे. ह्या डायबिटिकवाल्यांना साधी गोष्ट सांग, तुमच्या युरिनमध्ये शुगर किती आली, ब्लडमध्ये शुगर वाढली की ती युरिनमध्ये येते. नुसती शुगर नाही, किटोन बॉडीज ह्या देखील बाहेर येत असतात. त्याचं ॲनालिसिस करायला लागतं. आणि अर्थात कमजोरीसोबत अशा काही गोष्टी आहेत, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे, काही मेटाबॉलिक सिंड्रोम्स असतात, काही सिंथेटिक डिसऑर्डर असतात. अशा प्रकारच्या डिसऑर्डरला त्यासोबतच पॅरलल दुसऱ्या आजाराची ट्रीटमेंट देणं, म्हणजे मी एकटाच आपला कमजोरीने पुढं चाललेलो आहे, म्हणजे इकडनं तुम्हाला पॉवर देणं आणि इकडनं डायबिटीसमुळे तुमची पॉवर जाणं, हे कॉम्बिनेशन जर आलं तर आपला रिझल्ट येत नसतो. मग आपण त्या गोळीला, त्या ट्रीटमेंटला दोष देतो, पण खरा दोष आहे आपल्या स्ट्रक्चरला, आपल्या बॉडीत जो बदल झाला त्याला द्यायला पाहिजे. आणि म्हणून ही युरिन टेस्ट असेल किंवा ब्लड टेस्ट असेल, काही हार्मोन्स असतील, या सर्व टेस्ट तुमच्या निदानासाठी कमजोरीच्या लागतात. परत सांगतो, फक्त हे पुरुषांसाठीच नाही चाललेलं, तर स्त्रियांमध्ये देखील हे ॲप्लिकेबल असतं. नक्कीच, हे तुम्ही इतकं छान सांगता की म्हणजे फक्त पुरुष. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे खूप जणांना वाटतं हा विषय फक्त पुरुषांचा आहे, मग हे कुठेतरी बदलणं आवश्यक आहे. आणि हा बदल केल्याशिवाय तुम्ही सांगा, तुम्हाला जे काही एन्जॉयमेंट मिळणार आहे ते काही एकट्याने मिळणार आहे नाही. मग म्हणून हे महत्वाचं असतं. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा कौतुक करते की तुम्ही सगळ्या तमाम महिलांना शोच्या माध्यमातून खरं तर त्यांना आवाज दिलाय. आणि हे आवश्यक का आहे की माझ्या उपरीचे पिक्चर बदललेले आहे आता. एकटं न येता, चोरून लपून न येता, आपल्यासोबत कपल सोबत याहून आपण सांगतो आणि ते आपल्यासोबत आलेले असतात. आणि हाच आपल्या ह्या शोचा रिझल्ट म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय, सचिन आपल्याशी बोलतायत नाशिकहून. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, नमस्कार, बोला. सर, कमजोरीसाठी कार्डिओऑक्सिलर एक्सरसाइज काय असते, त्याचा रोल काय असतो आणि किती वेळ करावी लागते, याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती सर.
वा, खूप छान प्रश्न आहे सचिन तुमचा. एक्सरसाइज वरती त्यांनी विचारलेला आहे. स्पेशली कार्डिओ म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर आणि त्याचा काय संबंध आहे? मी बऱ्याचदा काय म्हणतो, तुमचा ऑर्गन्स एक ऑर्गन हा ब्रेन आणि हार्ट आहे. कशामुळे सांगूया मित्रांनो. हे बघा, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. शरीरात हार्मोनल बदल झाल्यानंतर तुमचा ओन नोन पार्टनर सोबत असताना काही एक्सायटेशन झाल्यानंतर पहिल्यांदा हार्टबीट वाढतात. हार्टबीट वाढल्यानंतर मग त्या ठिकाणी हार्मोन्स तयार झाल्यानंतर ब्रेनमधनं कमांड तुमच्या ऑर्गनकडे जात असते. मग तुमची कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज आपण काय म्हणतो, आपण जिममध्ये जर गेलं तरी आज आपण कार्डिओ करूया, मग उद्या आपण स्ट्रेचिंग करूया. तर कार्डिओ म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीमुळे तुमचा हृदयाचा फ्लो वाढतो, ज्या ॲक्टिव्हिटीमुळे हृदयाचं स्पंदन वाढतं, ज्यामुळं ब्रेनकडे जाणारा सप्लाय वाढतो, त्याचबरोबर लिंगाकडे जाणारा सप्लाय देखील वाढतो. म्हणजेच ऑक्सिजनेशन वाढलं, सप्लाय वाढला, हार्मोन्स त्या ठिकाणी पोचले, नायट्रिक ऑक्साईड पोचणं, सायक्लिक AMP, सायक्लिक GMP अशा प्रकारच्या इनिबिशननं समोरच्या व्यक्तीला कठोरता येते. म्हणून एकच सांगेल, नुसत्याच गोळ्या औषधं खाऊन तुम्ही जर नीट झाले असते तर एक ब्रेकफास्ट, एक लंच आणि एक डिनरची गोळी बनवली नसती का? तर हे मेंटेनन्स असतं. पण स्वतःची बॉडी स्वास्थ्य राहण्यासाठी कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज अतिशय महत्त्वाच्या असतात. नक्कीच. सर, आपल्याला अजून एक फोन येतोय. विनायक चाटे आपल्याशी बोलतोयत पुण्याहून. विनायकजी, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्ते. नमस्कार जी, बोला. हा सर, माझ्या कमरेत मणक्याचा थोडा त्रास होतो. त्याच्यावरून काही सेक्सुअल प्रॉब्लेम होतो का? टेस्टोस्टेरॉन वगैरे असे वर जाणे, जरा कमजोरी आल्यासारखं वाटते नसामध्ये. तुम्हाला साखर बीपी काही नाही, साखर बीपी काहीच नाही. ओपन केलं होतं, MRI कधी केलेलं नाही मी. माझं 56 वर्ष वय आहे. पण 1-2 डॉक्टरला विचारलं, ते म्हणले वयाच्या मनात असं होतं. पण मला तसं वाटतंय की मला मी पुणे भेटणार आहे, पण माझा नंबर येत नाही तुमच्याकडे. कधी क्वेश्चन विचारलं तर काही माझा नंबर आला नाही. मी तुम्हाला एकदा भेटणार आहे क्लिनिकला. बरं, अतिशय छान गोष्ट आहे. आता ह्या समस्येला तुम्ही घाबरू नका. महत्त्वाचं एकच मला हिस्ट्री सांगा की कमरेला कुठला मार वगैरे लागला होता का, आणि तुमचा बिझनेस, व्यवसाय, प्रोफेशन काय आहे तेवढं सांगा मला. ठीक आहे, कमरेचा प्रॉब्लेम असल्यामुळे झालेला आहे. सांगूया, हे अतिशय महत्त्वाचं उत्तर आहे. का? आपण मणक्याचे आजार, आता वय एवढं कमी असताना तुम्हाला वयाप्रमाणे झालं असं म्हणून सोडून द्यायचं नसतं. ही महत्त्वाची बाब आहे. सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा, वय हा फक्त एक आकडा आहे. तुम्हाला जर तुमची जन्मतारीख माहीत नसेल, तुम्ही 10 वर्षांनी छोटे आहेत का मोठे कळतं का? तुमची 50शी, म्हणजे मी तर बरेचदा सांगतो की 50शीमध्ये तुमचं खरं पर्सनल लाईफ सुरू होतं. का? तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यातनं तुम्ही मुक्त झालेले असता, तुमची मुलं मोठी झालेली असतात, शाळेत जायला लागतात, आणि आता कुठं तुम्हाला एकांत मिळतो आणि तो एकांत जवळ आला, सगळी संपत्ती आली, सौख्य आलं, आणि मग पर्सनल लाईफ गेलं. कमरेमध्ये कुठल्याही प्रकारे कॉम्प्रेशन झालं असेल, डिस्कॉम्प्रेशन असेल, जी आपली मज्जासंस्था आहे त्याचे जे संवेदना असतात ब्रेनकडनं खाली जाणाऱ्या, त्यातनं जात असतात. काळजी करू नका, तुम्ही तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टना भेटा. अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. कारण काय पाहिलं जाईल, काही डिस्कॉम्प्रेशन आहे का? बरेचदा त्या ठिकाणी रॅडिक्युलोपॅथी देखील असतात. तर खरं कारण काय ते लक्षात आल्यानंतर डेफिनेटली अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. काही ओरल मेडिसिन्स आहेत, काही लोकल मेडिसिन्स आहेत. गरज पडल्यास बरेचदा रिस्पॉन्स नाही आला तर P-शॉट थेरपीसारखी, आणि आत्ताच जसं आपल्याला एका दर्शकाने विचारलं की लिथोट्रिप्सी देखील देऊन त्या ठिकाणचं टिदरिंग, म्हणजे कुठंतरी स्पाईनचे फायबर चिकटले असतील, संवेदना त्या ठिकाणी जात नसतील, तर अशा वेळेला कंट्रोल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी देऊन त्याला ओके करता येतं. तुम्हाला परत तुमचं पूर्ववत सेक्शुअल लाईफ परत मिळेल. शेवटपर्यंत तुमच्या पार्टनरच्या संमतीने तुमचं आयुष्य आनंदाने तुम्ही जगू शकता. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. पण मला विनायकजींचं कौतुक याच्यासाठी वाटतं की प्रश्न इतका छान आहे, आणि मला वाटतं मणक्याचा, पाठीचा हा जो त्रास आहे तो मला वाटतं जवळपास 80% लोकांना आहे, आणि तो कमी होणार आपली ही ऍक्टिव्हिटी सुरू राहिली तर. कारण त्यात बदलणारे हार्मोन्स आणि त्यामुळे होणारी जी मुवमेंट्स आहे त्यामुळे हा त्रास तुमचा कमी होतो. नक्कीच. आणि तुमच्या शब्दांनी किती प्रोत्साहन मिळाले की काही घाबरू नका, हे किती ते महत्त्वाचं आहे. कारण लोक घाबरतात त्यामध्ये. हो. आपल्याला अजून एक फोन येतोय. कल्पना देशपांडे आपल्याशी बोलतायत. कल्पनाजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, जसं तुम्ही आता म्हणले टॅबलेटचं की मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, आफ्टरनूनचं जेवण, जसं गोळ्या आपल्यासाठी, आपण गोळ्यासाठी तेच करत नाही सर. बरोबर आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की स्त्री आणि पुरुषांमध्ये स्मोकिंगमुळे जर कमजोरी आली असेल तर ते बंद केल्यानंतर किती दिवसात नॉर्मल स्थितीत येऊ शकते, त्याबद्दल माहिती द्या. स्मोकिंग बद्दल विचारताय का? स्मोकिंग बद्दल विचारतायत. स्मोकिंग बंद केल्यानंतर किती दिवसामध्ये त्यांचं परत बॅक टू नॉर्मल, म्हणजे त्यांच्या सेक्शुअल लाईफ मध्ये. आणि विशेष महत्वाचं, स्त्रिया विचारतायत आणि दोघांसाठी विचारतायत, कारण पाठीमध्ये दोघे बसलेले असतात. सांगूया आपण. मित्रांनो, सिगारेट, स्मोकिंग
एका हातात सिगारेट, एका हातात ग्लास, ही काही स्टाईल नसते. अशा प्रकारच्या स्टाईल सवयी लावू नका. त्यापेक्षा पहाटे उठून डोंगरिंग करायला किंवा चालायला जायच्या सवयी लावा. काय असते याच्या सिगारेटमध्ये? निकोटीन आहे, त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईडसारखे विषारी द्रव असतात. काय करतात हे? वास्क्युलर डॅमेज, त्या ठिकाणी जो ब्लड सप्लाय जात होतं बोथ मेल आणि फिमेलला, फिमेलमध्ये क्लायट्रोस आणि मेलमध्ये ग्लान्सकडे जाणाऱ्या वाहिन्या ह्या चोक होतात. एंडोथिलियम डॅमेज होतं, त्या ठिकाणी वाहिन्या कोलॅप्स होतात आणि ब्रेनकडनं जाणारा इम्पल्स हा डाऊन होतो. एका सिंगल सिगारेट स्मोकिंगने देखील असं होऊ शकतं. मग दुसरं काय विचारतात मी केव्हा सांगतो, सिजेशन ऑफ स्मोकिंग. तुम्ही कितीही बंद करा म्हटलं तर एका दिवसात तुम्ही बंद करत नाही, हे मला माहिती आहे. मग काय करायचं? हळूहळू तुम्हाला त्यातनं बाहेर यायचं. पार्टनरसोबत गप्पा मारा, फिरायला जा. नंबर ऑफ सिगारेट्स तुम्ही जर कमी केले ना, एका आठवड्यामध्ये तुमचा पूर्णच्या पूर्ण हे एंडोथिलियल डॅमेज कमी होतो. त्या ठिकाणचा प्रवाह वाढतो. नुसताच प्रवाह हा तुमच्या अवयवाकडे जाणारा नाही, तर अवयवाकडनं आलेली उत्तेजना तुमच्या माइंडकडे, ब्रेनकडे जाते आणि तुम्ही स्वतःला तुमची पर्सनॅलिटी एक पॉझिटिव्ह बनणं, उत्साहित राहणं, मेमरीमध्ये फायदा होणं आणि पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी तयार होणं, एवढ्या ॲडिशनल गोल्सही ह्या तुमच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड असतात आणि नक्कीच त्याला बंद केल्यानंतर 8 दिवसातच तुम्हाला फायदा होतो. वा वा वा, किती छान, किती छान प्रश्न आणि खूप छान उत्तर सुद्धा. आपण अजून पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. स्नेहाताई आपल्याशी बोलतायत. स्नेहा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. थोडा आवाज वाढवा तुम्ही. सर, मला हे विचारायचं आहे की कमजोरीमध्ये कमजोरीसाठी सेक्स थेरपिस्टचा आणि काउन्सिलिंगचा काय रोल असतो त्याबद्दल सांगा. सेक्स थेरपी आणि काउन्सिलिंग कुठनं बोलताय तुम्ही? मी बोलते पुण्यावरून सर. बरं, ठीक आहे. सेक्स थेरपी आणि काउन्सिलिंग, करेक्ट. ठीक आहे. हे बघा, खूप जणांना सेक्स थेरपी म्हटलं की मला बरेचदा फोन येतात, नेमकं काय करता म्हणे तुम्ही? म्हणजे सेक्स थेरपी हा विषय तुमच्या इंटरनॅशनल जर्नल्स आणि आमच्या या नॅशनल कॉन्फरन्स असतात त्यातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सांगूया आपण. मित्रांनो, जसं प्रत्येक गोष्टीला फिजिओथेरपी आहे, त्यानंतर आणखी सर्व थेरपी आहेत. सेक्स थेरपी आणि काउन्सिलिंग म्हणजे काय? हे बघा, काय असतं, एखाद्याचं समुपदेशन, मार्गदर्शन, समोरच्याला जी गोष्ट माहीत नाही ते सांगणं, हे फार महत्त्वाचं राहतं. काय होतं, दोन्ही पार्टनर बऱ्याचदा एकसारखे भांडत राहतात. का नाही, आमचं जमत नाही, कोणाचंच जमत नाही. दोन बहीण भावाचं जमत नाही, तर तुम्ही दोघंजण कुठले आलेले, तुमचं कसं काय जमणार? शेवटी कॉम्प्रोमाइज महत्त्वाचं असतं. तर हे समजावून सांगावं लागतं त्यांना की अरे बाबा, तुमचा दोघांचा टायमिंग, एकाची इच्छा होते तो झोपतो, तो दुसरा उठला की हा जागा होतो. आता हे जर प्रश्न असतील, तुम्हाला एक काउन्सिलिंग करून तुमच्या सवयी बदलणं, त्यामध्ये एकमेकाला समजावून घेणं, काउन्सिलिंग करणं, अँक्झायटी त्यातनं कमी करणं, म्हणजे अर्थातच तुम्ही दोघांनी जवळीक करणं. प्रत्येक गोष्ट म्हणजे ॲक्ट केल्यानेच तुम्हाला मिळते असं नसतं. एक सेन्स्युअलिटी आहे, सेक्शुअलिटी आहे, कपल थेरपी आहे. म्हणजे बऱ्याचदा कपलला आम्ही काही न करता सेपरेट जर केलं ना 15 दिवस, ते बरोबर व्यवस्थित लाईनवर येतात. मग अशा केसमध्ये मला ही त्याला म्हणतात सेक्स थेरपी आणि काउन्सिलिंग मी समजावून सांगणं, त्यांचा दुरावा कमी करणं आणि कसं ॲडजस्टमेंट करायचं ते सांगणं, बस एवढंच असतं. नक्कीच, खूपच छान. सर, आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. दीपक आपल्याशी बोलतायत मुंबईहून. दीपक, तुमचा प्रश्न विचारा. माझं असं आहे की मला शीघ्रपतनची समस्या आहे. बत्तरी टायमिंग किती असेल तुमचा, एक अंदाजे सांगा मला. ऐकताय ना तुम्ही? ठीक आहे. शीघ्रपतनची समस्या आहे, तुम्हाला काय ट्रीटमेंट पाहिजे विचारायचं, बरोबर आहे? ओके ओके, बरं, ठीक आहे. मला शीघ्रपतनची समस्या आहे सर. एक थोडा टायमिंग सांगता मला, किती वेळात होते? 1, 2, 3, 4, 5 मिनिटं किती लवकर होतं तुमचं शीघ्रपतन, हे विचारायचं मला. 1 मिनिटामध्ये होऊन जातं. बरं, ठीक आहे, चालेल. काही हरकत नाही. सांगूया, डायबिटीज बीपी आहे तुम्हाला? नाही, बीपीचा वगैरे चालेल, सांगूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर का देणं आवश्यक आहे. जसं हे पुरुषांमध्ये असतं ना, तसं स्त्रियांमध्ये देखील असतं, ते मी सांगणार आहे. कुठल्याही कारणामुळं समजा तुमचा जो क्रिया आहे तो समोरच्या व्यक्तीला सॅटिस्फाय करेपर्यंत मिनिमम 10 ते 15 मिनटं जर होत नसेल, हे 1 मिनटं सांगतायत, तर अशा केसला तुम्ही काय म्हणता, शीघ्रपतन. ज्यामुळे की 28 ते 30% कपल्समध्ये सेपरेशन होण्याचे चान्सेस, मी जेव्हा हिस्ट्री विचारतो ना, तर हे एकमेव कारण असतं. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. गुपचूप छानपैकी सहन करत बसायचं, जे चाललंय ते खूप छान चालू आहे असं नाही. तर यासाठी तज्ज्ञांना भेटा. हा प्रॉब्लेम टाळायचा असेल आणि यामुळे तुमची मेंटल कंडिशन ही डाऊन होत असते. अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन, लोकल किम स्प्रे किंवा सेंट्रली ॲक्टिंग किंवा पी शॉर्टसारखे मेडिसिन्स आहेत, तर त्यांना भेटा. सेक्सॉलॉजी सिरोलॉजी अँड्रेसला भेटले तर या शीघ्रपतनाने तुम्ही नक्कीच बाहेर याल, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. नक्कीच. आणि कौतुक दीपकजींचं की इतक्या
म्हणजे कुठच्याही मनामध्ये कुठचाही किंतु न बाळगता त्यांनी हा प्रश्न तुम्हाला सांगतो याचं अवेअरनेस आणि हे इझी जसं आपले बाकीचे विषय आहेत, बाकीचे आजार आहेत तसाच हा आहे हे सांगण्यासाठी हा आपला जो मंच आहे ना, मी तर खरं सांगेन हा एकमेव मंच असा आहे ज्यामध्ये तुम्ही इथं बसून समाजामध्ये प्रबोधन, समाजामध्ये बदल, त्यांच्यामध्ये होणारे पर्सनल लाईफ आपण कसं आनंदी ठेवणं ह्या गोष्टी आपण करतो. आणि खरंच याबद्दल लोकशाहीचं आणि तुमचं देखील कौतुक करायला नक्कीच मला हे वाटणार नाही. नक्कीच सर, आपल्याला एक फोन येतोय. निलेश वाघ आपल्याशी बोलतायत लंडनहून. निलेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. पुरुषातील कमजोरीसाठी काय ट्रीटमेंट असते आणि ती किती दिवस घ्यावी लागते त्याबद्दल माहिती सांगा. वा, नक्कीच. किती दिवस? मग मी याच्याबद्दल जास्त सांगणार आहे, कारण रिझन सांगतो काय. अहो, कमजोरी किंवा सेक्शुअल डिस्फंक्शन मुळात हा आजारच नाही. मग आजारच नसेल तर त्याला किती दिवस घ्यायचा प्रश्नच येत नाही का. अहो, तुम्ही एकदम चांगले फिट आहात आणि तुमचं माइंड जर कमांड देत नसेल की तुम्हाला काही करायचंय, कसं होणार त्या ठिकाणी. डेफिनेटली तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, या ठिकाणी एक तर वय वाढल्यानंतर टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यामुळं, काही कंडिशन रिफ्लेक्समुळं, काही सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वॉस्क्युलर आणि कार्पोरल अशा कारणामुळे कमजोरी असेल तर पहिल्यांदा ते ॲक्सेप्ट करा. म्हणजे बरेचदा तुमचा पार्टनर जाऊ तुम्ही आता म्हातारे झाले म्हणे, आता काय झालं गेलं वय तिकडे, म्हणजे असं बोलूनच त्याला डाऊन करून टाकतात. पहिल्यांदा यातनं बाहेर या. प्रत्येक गोष्ट ॲक्ट करणं म्हणजे ही नसते. यामध्ये फक्त तो तुमचा ऑर्गन, तुमच्या बॉडीचा एक आरसा आहे, इंडिकेटर आहे, त्याला शेवटपर्यंत ॲक्टिव्ह ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो की आम्ही जेव्हा एक 40च्या नंतर एखाद्या व्यक्तीला जसं तुम्ही गाडीला नक्की घेऊन जाता की नाही सर्व्हिसिंगला, त्याच पद्धतीने वर्षातनं एकदा तरी तुमची स्वतःची सर्व्हिसिंग करा, स्वतःचे हार्मोन घ्या, तज्ज्ञांना भेटा, ट्रीटमेंट घ्या. मी म्हणेल लॉंग ड्युरेशन घ्यायची गरज नाही, पण वर्षातनं एकदा जरी तुमची सर्व्हिसिंग केली ना, तुम्ही शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहाल. ना BP, ना डायबिटीस, ना डिप्रेशन, ना अटॅक, कसल्याही गोष्टीला सामोरं जायची गरज पडणार नाही. नक्कीच सर, इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केले आणि आज तर अगदी आपल्याला लंडनहून वगैरे फोन आलेले आहेत. म्हणजे आपला शो हा मिनिमम 20 कंट्रीजमध्ये पाहिला जातो आणि त्याचे अभिप्राय देखील आपल्याला येत असतात. ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा कौतुक की हा शो तुम्ही 7 समुद्रापार नेऊन पोहोचवलेला आहे. धन्यवाद. हे सर्वांचं टीमवर्क आहे. म्हणजे आपल्याकडे येण्यापासून ते आपली टीम जी आपल्यासाठी काम करते त्यांची देखील इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणूनच याला सक्सेस आणि यशात असतं. आणि महत्त्वाचं आपले दर्शक आणि आपली पाहणारी आणि रिस्पॉन्स देणारी आणि कार्यक्रमात इन्व्हॉल्व होणारी पूर्ण टीम. नक्कीच सर, आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या या शोमध्ये आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याच्यासाठी नक्कीच. चला तर, सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या सुंदर अशा लाईव्ह कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. नमस्कार.